नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांपासून अरवली पर्वतरांगा ज्या आहेत त्या आपल्या न्यूजमध्ये आहेत. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सर्व काही बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये त्याची मदत होईल. तर चला सुरुवात करू. मुळात तर लोकेशन कुठे बघा, आपण ज्यावेळेस इंडियाचा मॅप बघतो त्यावेळेस ही अरवली पर्वतरांगी बघा, इथं आपण जर बघणार तर राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर म्हणजे गुजरातपासून तर ती इथे दिल्लीपर्यंत, हरियाणा, ठीक आहे, अशी पसरलेली आहे. हा जास्त इलेव्हेशनचा पार्ट आहे, पण तिच्या बारीक बारीक ज्या कमी उंचीच्या डोंगररांगा आहे त्या दिल्लीपर्यंत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. तर बघा, एक्झॅक्ट जर बघायला गेलं तर अरवली पर्वतरांग काय करते मुळात, तर बघा इथं थरचं वाळवंट आहे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं कच्छचं रण पण माहिती आहे आपल्याला. आणि इथं जी पर्वतरांग आहे म्हणजे काम काय करते ती, की जे पण तुमचं वाळवंटीकरण वाढणार आहे तर त्याला प्रोटेक्ट करायचं काम ही अरवली रेंज करते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण डिसिजन दिला आहे, की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं, की 100 मीटरचा एक नवीन नियम आणला. त्याच्यात त्यांनी हे बोललं, की समुद्रसपाटीपासून जो 100 मीटरपेक्षा कमी उंचीचा भाग असेल त्याला आपण काय म्हणणार नाही, तर आपण त्यांना, ठीक आहे, सॉरी, समुद्रसपाटीपासून नाही तर जमिनीपासून 100 मीटर उंचीचा जो प्रदेश राहणार आहे त्याला आपण अरवली टेकड्यांचा भाग मानणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यामुळेच काय होणार आहे आता, मग जर तो पर्वतरांगेचा भाग नाही तिथं काय होणार आहे, तुमचं मायनिंग, ठीक आहे, म्हणजे मायनिंग चालेल, त्याच्यामुळे काय होईल, त्याचं डिग्रेडेशन होईल आणि अरवली पर्वत जो येतो त्याला प्रॉब्लेम होणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग याचा परिणाम काय होणार आहे बघा, लहान टेकड्या जर तिथून खाणकाम चालू झालं तर त्या तिथून निघून जातील आणि अरवली पर्वताचं जे अस्तित्व आहे ते नष्ट येऊ शकतं. एक आपला अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट पण होता. आता हा प्रोजेक्ट काय आहे, जर बघायला गेलो आपण आफ्रिकेचा मॅप, ठीक आहे, इथं सहारा वाळवंट आहे, ठीक आहे, तिथं त्यांनी काय केलं आहे, ग्रेट वॉल बांधलेली आहे, जेणेकरून हे वाळवंट, सहारा वाळवंट आहे, हे जास्त इकडे आफ्रिकेच्या सेंट्रल पार्टकडे वाढू नये. त्याच्यामुळे आता बघा, जमिनीची धूप थांबवणे किंवा पूर्वेकडे जो विस्तार होणार आहे थरच्या वाळवंटाचा, हा विस्तार कमी करण्यासाठी आपण काय केलं आहे, अशी एक ग्रीन वॉल वृक्षांची आपण काय करणार आहे, अरवलीच्या वेस्टर्न साईडला, पश्चिमेला करणार आहे, ठीक आहे. मग याची व्याप्ती काय काय बघा, दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान, गुजरात ह्या 4 राज्यांमध्ये 5 किलोमीटरचा हा ग्रीन बफर झोन राहणार आहे, ज्यात आपण वृक्षाची लागवड करणार आहे. आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते 2030 आपल्याला काय करायचं आहे, जी जमीन नापीक होणार आहे तिला सुपीक करायचं काम करणार आहे. त्याच्यानंतर बघा, खाणकामावर बंदी आणि देखरेख सुद्धा आपण करणार आहेत, की जेपर्यंत ज्याच्याकडे लायसन्स आहे तोच फक्त तिथे काय करू शकतो, खाणकाम करू शकतो. जे असं खाणकाम राहणार आहे हे तुम्हाला कसं करावं लागणार आहे, की सस्टेनेबल डेव्हलपमेंटला काही हार्म होणार नाही या प्रकारे करावं लागणार आहे. मग याच्यात ड्रोन, सॅटेलाईट मॅपिंग, नाईट व्हिजन, CCTVचा सुद्धा वापर केला जाणार आहे, जेणेकरून जी इलिगल खाणकाम होणार आहे याला थांबवता येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जर बघायला गेलो तर सफारी पार्कसुद्धा आपण इथं तयार करणार आहोत, जो की हरियाणाच्या गुरुग्राम इथं आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित सफारी पार्क राहणार आहे. त्याच्यानंतर लास्ट वन जर बघायला गेलो तर आता अरवलीचं महत्त्व काय बघा, अरवली पर्वतरांगा उत्तर भारताचं जे तापमान हे नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. आता जर आपण लोकेशन बघायला गेलो पहिल्या इमेजकडे, हे बघा, सपोज ही उत्तर भारताचं आपण जर बघितलं, हे UP बिहार हा जो प्रदेश आहे एवढा, ठीक आहे, आणि इकडे काय तुमचं थरचं वाळवंट आहे. जर अरवली पर्वतरांग नसती तर हे वाळवंटाचं जे प्रमाण आहे हे इकडे वाढत वाढत जाईल, इकडची सुपीक जमीन काय होईल, नापीक होत जाईल. तसंच इकडे तुम्हाला माहिती असेल की हाय टेम्परेचर असतं, मग ह्या टेम्परेचरचा सुद्धा इम्पॅक्ट इकडे होऊ शकतो. मग आपलं जे शेती राहणार आहे ही सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकते. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर तिथं काय तुमचं टुरिझमच्या सुद्धा हे, जर आपण बघायला गेलो तर टुरिस्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा तिथं खूप असतात. त्याच्यानंतर राजस्थानच्या ईस्टर्न पार्टला, तिच्या ईस्टर्न आणि वेस्टर्न दोघी पार्टला अरवलीच्या काय केली जाते, मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. एवढे सगळं महत्त्वाचे जे अरवलीचं महत्त्व आहे एवढं सगळं आहे. त्याच्यानंतर पाऊससुद्धा अरवली पर्वतरांगांमध्ये पडतो. जर आपण बघाल की आपल्याला माहिती आहे की जे तुमचं पावसाची जी प्रक्रिया आहे ती आपण कसं करतो, की डोंगरांनी वारे अडवले जाते आणि पाऊस पडतो, तो एक सुद्धा इथं मेकॅनिझम आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी अरवलीबद्दल लक्षात ठेवायचे. धन्यवाद.